नमस्कार, मी पूनम. माझ्या या नवीन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे घरी लाह्या, जे ज्वारीपासून आपण बनवतो ते. कारण उद्या नागपंचमी आहे आणि आज आपला उपवास असतो. तर त्या दिवशी आपण ज्योतीची जी पूजा करतो, नागोबाची वगैरे नरसिंहाचा फोटो असतो ते. तर ती पूजा पण मला करायची होती आणि त्याच्यासाठी प्रसादासाठी मला लाह्या घरी बनवायच्या होत्या. तर तीच मी आता बनवत आहे आणि तसेच पूजेचाही व्हिडिओ मी बनवते. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. तर मी गॅस ऑन केलेला आहे. लोखंडाची कढई होती ती ठेवलेली आहे आणि मी आता बनवते. आमच्या लहानपणी पंचमी अजून 7-8 दिवस आहे त्याच्या आधीच अशी लाह्या वगैरे घरात बनवल्या जायच्या. तसेच डाळे फुटाणे घरचे शेतातले हरभरे वगैरे असायचे तर ते एक भट्टी असायची. त्या भट्टीवरती जाऊन डाळे फुटाणे पण बनवून आणायचे आणि त्याची तयारी इतकी जोरात असायची. आणि खेड्यामध्ये महिनाभर आधीच सगळ्या बायका गावात एकत्र गोळा होऊन खेळ खेळायचे, फेरे धरायचे, गाणी म्हणायचे. खूप छान होतं. पण आता इतकं कोणी नाही आहे. आता सध्या एखाद दिवस गौरी वगैरे असते त्यावेळेला तेवढे खेळ खेळतात, नाही तरी पहिलं महिनाभर ते चालू असायचं. तर हे घरात सेम असंच बनवायचे त्या पद्धतीने. तर मी हे लाह्या बनवल्या फायनली आणि हे इतके उडलेत. ह्या लाह्या तयार झालेल्या आहेत आणि खाली पण पडलेत. वरती नॅपकिन टाकला होता तरी पण हे खाली इतकं पडलेलं आहे. तर हे ज्योतीचं फोटो मी गुगलवर डाउनलोड करून घरात प्रिंटर होतं त्या प्रिंटरमधून ह्याची एक झेरॉक्स काढून घेतलेली आहे. आणि इथं हे मी पूजेचं सगळं साहित्य घेतलेलं आहे. आरती लावून घेतली आहे. आमच्या लहानपणी गावातील दुकानामध्ये असे हे फोटो भेटायचे रुपयाला वगैरे. तर ते आणून असं घरात पूजा केली जायची. त्याला ते जानवं वगैरे घातलं का घरात जेवढे लहान मुलं आहेत तेवढे सगळे जानवे बनवायचे आणि सगळे आपापल्या गळ्यात घालायचे. आणि दुसऱ्या दिवशी झोके वगैरे इतके मोठे मोठे गावात बांधलेले असायचे ना. आम्ही सगळे सकाळपासून ते रात्रीपर्यंत झोके खेळायचे आणि संध्याकाळी परत गाणी म्हणायचे. पंचमीचे खेळ असायचे. सगळ्या म्हणजे अगदी वयस्कर बायकांपासून लहान मुलींपर्यंत सगळेजण त्यामध्ये सामील व्हायचे. पण आता इतकं काय राहिलेलं नाही आहे. एखाद दिवस लोक खेळतात पण खूप आधीपासून महिना तयारी चालू असायची. तर ही मी अशी छोटीशी पूजा केलेली आहे. इथे ते पिक्चर मिळत नव्हतं तर ते मी गुगलवरती डाउनलोड करून घरी प्रिंटर होतं त्यामधून ते एक प्रिंटआउट काढलं होतं आणि त्याची मी अशी पूजा केलेली होती. माझी पूजा झालेली आहे आणि मी पण मुलांना जानवं वगैरे बनवलं होतं. ते सगळे मुलांना घातले. मी पण स्वतःसाठी पण एक बनवलं होतं ते घातलं. तर अशी ही छोटीशी पूजा होती. तर अशी ही पूजा मी केलेली आहे. दूध, साखर, लाह्या, फुटाणे, डाळे, शेंगा, गूळ, खोबरं याचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि आरती, उदबत्ती वगैरे लावून ही मी अशी फायनली पूजा केलेली आहे. तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.